ही उडाली आकाशी. शीर्षकच असं आहे की उत्सुकता वाढते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातला हा एक खूप प्रसिद्ध प्रसंग आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या आधारे फक्त त्या घटनेबद्दल नाही बोलणार, तर त्याच्यामागे काय सामाजिक वैचारिक संदर्भ होते यावरही थोडं बघूया. काय वाटतंय? हो, नक्कीच. हा प्रसंग म्हणजे खरं तर तो फक्त एक चमत्कार म्हणून पाहिला जातो अनेकदा, पण त्याच्या पलीकडे जाऊन तो खूप काही सांगतो. व्हिडिओमध्ये सुद्धा त्या काळातलं जे वातावरण होतं, ज्ञानेश्वरांसमोर जे आव्हान होतं, ते छान मांडलंय. ही नुसती गोष्ट नाहीये. बरोबर. म्हणजे व्हिडिओ पण फक्त चमत्कार दाखवून थांबवत नाहीये असं म्हणायचंय. पण नक्की काय घडलं होतं? म्हणजे ज्ञानेश्वरांना एका रेड्याच्या तोंडून वेद वधवून घ्यायची गरज का पडली असेल? काय सांगतो हा स्रोत? व्हिडिओ ज्या पद्धतीने उलगडतो ना गोष्ट, त्यानुसार त्या काळात पैठणमध्ये मोठे विद्वान होते आणि त्यांची एक प्रकारे मक्तेदारी होती ज्ञानावर, धर्मावर. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड, त्यांना तर संन्याशाची मुलं म्हणून वाईट टाकलं होतं समाजाने. धर्म मार्तंडांनी खूप त्रास दिला होता. हो, ते तर आहेच. मग त्यांच्या ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं होतं. अच्छा, म्हणजे त्यांच्या अधिकारालाच एक प्रकारे आव्हान दिलं गेलं. मग हा रेड्याचा प्रसंग, ते त्या आव्हानाला दिलेलं उत्तर होतं का? अगदी तसंच. व्हिडिओत जसं दाखवले की जेव्हा त्या विद्वानांनी ज्ञानेश्वरांना विचारलं काय असतं वेदातलं ज्ञान वगैरे, त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली, तेव्हा त्यांनी जवळून जाणाऱ्या एका रेड्याला थांबवलं. त्याच्या मालकाला त्याचं नाव विचारलं, तर तेही ज्ञाना किंवा ज्ञानदेव असं काहीतरी होतं. हा पण एक योगायोगच म्हणावा लागेल. हो का? रंजक आहे हे. मग ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला ऋग्वेदातला मंत्र म्हणायला सांगितलं. आणि रेड्याने खरंच म्हटला. व्हिडिओत हे कसं दाखवलं आहे? म्हणजे काही विशिष्ट मंत्राचा उल्लेख आहे का तिथे? हो, व्हिडिओमध्ये तो क्षण खूप नाट्यमयरित्या दाखवला आहे. रेड्याच्या मुखातून एकदम स्पष्ट शुद्ध संस्कृत मंत्रोच्चार ऐकू येतात असं चित्रण आहे. ऋग्वेदाचा जो पहिला मंत्र आहे, अग्निमिळे पुरोहितम, तो त्यांनी म्हटला असं दाखवलंय. अच्छा. आणि मग ते बघून उपस्थित विद्वान, सामान्य लोक सगळे कसे चकित झाले, त्यांचे चेहरे कसे पडले, हे सगळं व्हिडिओत आहे. म्हणजे हे फक्त ज्ञानेश्वरांचं सामर्थ्य नव्हतं, तर ज्ञानाचं खरं स्वरूप काय हे पटवून देण्याचा एक प्रयत्न होता. बरोबर. म्हणजे ज्ञान हे फक्त मनुष्याशी किंवा विशिष्ट वर्णाशी जोडलेलं नाहीये, ते चैतन्याचं स्वरूप आहे, हेच त्यांना दाखवायचं होतं का? पण मग ह्याला फक्त चमत्कार म्हणून नाही, तर त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य म्हणून कसं बघायचं? अगदी. ही एक प्रतिकात्मक कृती होती असं मला वाटतं. रेडा म्हणजे एक मुका प्राणी, ज्याला बोलायची क्षमता नाही. तिथे वेड पठणाचा अधिकार तर दूरच. हो. त्याच्याकडून वेदांसारखं उच्चतम ज्ञान वदवून घेणं, हे त्यावेळचे जे कर्मठ विचार होते, ज्ञानावरची मक्तेदारी होती, त्याच्यावर केलेला थेट प्रहार होता तो. ज्ञानेश्वरांनी एक प्रकारे सिद्ध केलं की ईश्वरी शक्ती आणि खरं ज्ञान हे असल्या लौकिक बंधनांमध्ये अडकत नाही. व्हिडिओ यात सामाजिक बाजूवर जास्त भर देतोय असं दिसतं. खरंय. आणि मग ज्ञानेश्वरांनी पुढे सामान्य लोकांना कळेल अशा सोप्या मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली, हे पण याच विचारांशी जुळते नाही का? म्हणजे ज्ञानाला त्या विशिष्ट वर्गाच्या किंवा भाषेच्या बंधनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न. व्हिडिओ काही संबंध जोडतो का यात? थेट संबंध नाही दाखवला व्हिडिओत, पण ही घटना ज्ञानेश्वरांच्या एकूण कार्याची म्हणजे त्यांच्या विचारांची दिशा नक्कीच स्पष्ट करते. ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण व्हावं, ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं, ही तळमळ त्यांच्या कृतीतून दिसते आणि नंतरच्या लेखनातून तर स्पष्टच होते. रेड्याच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडणं हे त्या दिशेने टाकलेलं एक खूप धाडसी पाऊल होतं, ज्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसला असेल. तर एकंदरीत या चर्चेतून आणि या व्हिडिओच्या विश्लेषणातून हे स्पष्ट होतंय की ज्ञानेश्वरांशी जोडलेला हा प्रसंग केवळ एक अद्भुत कथा नाहीये, ती तत्कालीन समाज रचनेवर, ज्ञानाच्या कल्पनेवर आणि अहंकारी विद्वत्तेला दिलेलं एक जोरदार उत्तर आहे. व्हिडिओतील मांडणी पण याच गोष्टी अधोरेखित करते. आणि यातून अजून एक विचार पुढे येतोय मला वाटतं, की आपण आजही नकळतपणे का होईना ज्ञान असेल किंवा क्षमता, प्रतिभा असेल, यांना एका ठराविक साच्यातच बघतो का? म्हणजे कसं? म्हणजे एखाद्या व्यक्तीचं शिक्षण काय, त्याची पार्श्वभूमी काय, त्याचा वर्ग कोणता, हे बघूनच आपण त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो. बरोबर आहे. पण हा प्रसंग आठवण करून देतो की खरं ज्ञान किंवा खरी क्षमता ती अनपेक्षित ठिकाणी अनपेक्षित रूपात पण असू शकते. हा, खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
म्हणजे ज्ञानाचे किंवा प्रतिभेचे स्रोत आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त व्यापक असू शकतात आणि आपण आपल्या पूर्वग्रहांमुळे किंवा मर्यादित दृष्टिकोनामुळे असे अनपेक्षित स्रोत दुर्लक्षित करतो का यावर विचार करायला हवा नक्कीच.